आज आपण बनवतोय शाळेबाहेर मिळणारे गुलाबजाम। तर इथे मी एक वाटी उडदाची डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत आणि ते बारीक एकदम पाणी एक चमचा पाणी टाकून असे घट्टसर मिक्सरला लावून घ्यायचे। एकदम घट्ट काढायचे, म्हणजे त्याला जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला, म्हणजे आपले गुलाबजामुन बनवायला इजी जातील। तर इथे आपण चवीपुरतं मीठ टाकत आहोत, थोडासा खाण्याचा सोडा आणि हिरवा आणि लाल कलर, ते दोन्ही वेगवेगळ्या एका बाउलमध्ये मी मिक्स करून घेते। आणि तर आपल्याला एक पाक बनवून घ्यायचा आहे। एक वाटीभर मी साखर टाकलेली आहे, अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि पाक बनवून घेतलेला आहे 2 तारी। तर 2 तारी पाक आपल्याला याच्यासाठी बनवायचा, आपले गुलाबजामुन एकदम असे मोकळे आणि कोरडे झाले पाहिजे, जसे शाळेबाहेर भेटतात ना तसेच झाले पाहिजे। तर इथे मी गुलाबजाम आपले तळून घेतलेले आहेत आणि तळले आपल्याला त्या पाकात टाकायचे, म्हणजे ते चांगले मुरतात। आणि तळस्तोर आपल्याला पहिले त्याच्यात तसेच ठेवून द्यायचे, म्हणजे पाक आपला जड झालं पाहिजे। ते गुलाबजामुन जड झाल्याच्या नंतर आपल्याला समजते की ते आपले गुलाबजामुन तयार आहेत। तर बघा आपले गुलाबजामुन तयार आहेत। त्याच्यानंतर मी वरून थोडीशी साखर आणि खोबरं किसून टाकलेलं आहे की एकदम तशाला तसेच दिसले पाहिजे।